सगळ्याचे पाणी आलं तर तसं तो मोकळा आला दिलाय नाश्ता दिलाय. सगळे कोणी थांबू नका. सगळ्यांना विनंती आहे, खाली खाली कोणी थांबू नका. चलो चलो. काय ही परिस्थिती मन हेलावणारी. पुणेकरांनी जे सोसलंय ते कदाचित त्यांच्यासाठीही अनपेक्षितच असावं. पुण्यातील पूर परिस्थितीमुळे काही नागरिकांना आहे तशा अवस्थेत आपलं घर सोडावं लागलं, तर काहींना घरात शिरलेल्या गुडघावर पाण्यात राहावं लागलं. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांचे प्रचंड हाल झाले. ज्यांना आपली घरं सोडावी लागली त्यांच्या मनात घराच्या आठवणीनं काय काहूर माजलं असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तर काही जण आपण आणि आपली माणसं एकत्र आणि सुखरूप आहोत यातच समाधान मानत असते. पुण्यातील या एका दिवसात किती संसार, घर आणि कुटुंबाची वाताहत झाली हे सांगता येणंच कठीण आहे. पुण्यात बुधवारी रात्री रिमझिम पडणाऱ्या पावसानं गुरुवारी सकाळी रुद्ररूप धारण केलं. खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आणि पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. हवामान खात्यानं दिलेला मुसळधार पावसाचा इशारा तंतोतंत खरा ठरला. पुण्यातील भिडे पूल, सिंहगड रोड या ठिकाणी गुरुवारी सकाळी ढोपरापर्यंत पाणी साचलेलं. बघता बघता या पाण्याची पातळी 5 फुटापर्यंत गेली. प्रशासनाच्या खबरदारीमुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं, परंतु वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. लेकर आहे, सुनबाई, नात सगळं आहे. सगळ्याचे पाणी आलं तर तसं तो मोकळा आला. 6 वाजता पाणी आलं ते 5 ला आलं सकाळी. त्याला चहा दिलाय नाश्ता दिलाय. पुणे परिसरातील अनेक धार्मिक स्थळं पाण्याखाली गेली. गेल्या 32 वर्षात असा पाऊस पडला नाही तसा पाऊस पुणेकरांनी 24 तासात अनुभवला. सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कमी झाला, तरीही हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्यासाठी येणाऱ्या काही तासांसाठी रेड अलर्ट हा मात्र कायम आहे. पुण्यातील पूरस्थिती पाहता अनेक नागरिकांचं अतोनात नुकसान झालंय. अनेक ठिकाणी अद्यापही मदत पोहोचली नसल्याचं चित्र आहे. पाण्यात वाहून गेलेले अनेक संसार हे उघड्यावर आले. वेगवेगळ्या लोकांनी या नागरिकांना मदतीचं आश्वासन देखील दिलंय, परंतु आश्वासन नको, मदत करा अशी हाक जनमानसांमधून येतेय. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.